प्रॅक्टिस सेट 3.1. आता ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला कशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व करायचे आहे, आपल्याला काही सिक्वेन्सेस दिलेले आहे. हे सिक्वेन्सेस अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहे की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. काही सिक्वेन्सेस दिलेले आहेत, त्यासाठी आपल्याला फर्स्ट टर्म, कॉमन डिफरन्स अशा गोष्टी फाइंड आउट करायच्या आहे. सो फर्स्ट क्वेश्चन, विच ऑफ फॉलोइंग सिक्वेन्सेस आर एपी. काही सिक्वेन्सेस दिलेले आहेत, यामधला कोणता सिक्वेन्स एपी आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. इफ दे आर इन एपी फाइंड द कॉमन डिफरन्स. जर सिक्वेन्स एपी असेल तर त्यासाठी आपल्याला कॉमन डिफरन्स फाइंड करायचा आहे. तर बेसिक क्रायटेरिया काय असतो, कोणताही सिक्वेन्स एपीमध्ये असेल तर त्याचा बेसिक क्रायटेरिया काय असतो की त्या सिक्वेन्समध्ये जे दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स असतात किंवा ज्या लागोपाठच्या टर्म्स असतात त्याच्यामध्ये असणारा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स नेहमी कॉन्स्टंट पाहिजे. म्हणजे पहिल्या 2 टर्ममध्ये असणारा डिफरन्स, त्यानंतर नेक्स्ट 2 टर्ममध्ये असणारा डिफरन्स, त्यानंतर नेक्स्ट 2 टर्ममध्ये असणारा डिफरन्स, हा डिफरन्स जो असतो कॉमन डिफरन्स असणार आहे तो नेहमी कॉन्स्टंट पाहिजे किंवा सेम पाहिजे. त्या केसमध्ये त्या सिक्वेन्सला आपण एपी बोलतो. सो फर्स्ट बघा काय दिलेलं आहे. फर्स्ट इज 2 4 6 8 2 4 6 8 डॅश डॅश डॅश. ठीक आहे. आता या सिक्वेन्समध्ये बघितलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल दीज आर इव्हन नंबर्स. इव्हन नंबरचा सिक्वेन्स आहे. 2 4 6 8 2चा डिफरन्स आहे इथे, 2चा डिफरन्स आहे इथे, 2चा डिफरन्स आहे. दॅट मीन्स दिस इज अन एपी. कॉमन डिफरन्स किती असणार आहे. ओके. आता हे आपण आन्सरच्या फॉर्ममध्ये कसं लिहिणार. सो इन दिस सिक्वेन्स फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू 2. ओके. T1 इज इक्वल टू 2, दॅट इज इक्वल टू ए. त्यानंतर T2 इज इक्वल टू 4, T3 इज इक्वल टू 6, T4 इज इक्वल टू 8. एपीसाठी आपल्याला चेक करायचं आहे कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स म्हणजे या 2 टर्ममध्ये असणारा डिफरन्स T2 मायनस T1, या 2 टर्ममध्ये असणारा डिफरन्स म्हणजे T3 मायनस T2, T4 मायनस T3. हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स आपल्याला चेक करायचा असतो. सो 4 मायनस 2, 6 मायनस 4 आणि त्यानंतर 8 मायनस 6. ज्या टर्म्स इथे दिलेल्या आपण फक्त तेवढ्याच टर्म्स कन्सिडर करणार आहोत. सो दॅट इज इक्वल टू 2. आपण डिफरन्स आला 2, आपण डिफरन्स आला 2. दिस इम्प्लाइज कॉमन डिफरन्स बिटवीन 2 consecutive terms is equal to constant. This implies given sequence is an AP. ठीक आहे. कॉमन डिफरन्स सारखा आहे, कॉन्स्टंट आहे, सेम आहे, त्यामुळे हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स एपी आहे असं आपण बोलू शकतो. आपल्याला सांगितलं फाइंड द कॉमन डिफरन्स. जर एपी असेल तर कॉमन डिफरन्स फाइंड करायचा. कॉमन डिफरन्स ऑलरेडी आपण इथे फाइंड केलेला आहे. देअरफॉर डी इज इक्वल टू T2 मायनस T1 और दॅट इज इक्वल टू T3 मायनस T2 और दॅट इज इक्वल टू T4 मायनस T3 दॅट इज इक्वल टू 2. सो कॉमन डिफरन्सची पण व्हॅल्यू आपल्याला मिळाली. कॉमन डिफरन्स इज 2. ओके. सिम्पल आहे सोल्युशन. नाव सेकंडमध्ये बघा काय दिले. 2 5/2 3 7/3. सो first term T1 in this sequence, second in this sequence T1 is equal to 2, T2 is equal to 5/2, T3 is equal to 3, T4 is equal to 7/3. हा सिक्वेन्स आहे. या सिक्वेन्सच्या टर्म्स आहे. आपल्याला चेक करायचे एपी आहे की नाही. त्यामुळे आपण काय करणार, ज्या 2 लागोपाठच्या टर्म्स आहे त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे तो डिफरन्स आपण चेक करणार. त्यामुळे सगळ्यात आधी आपण चेक करणार T2 मायनस T1 म्हणजे T2 मायनस T1 5/2 मायनस हाफ, सॉरी 5/2 मायनस 2. ही व्हॅल्यू किती आहे. त्यानंतर 3 मायनस 5/2 आणि त्यानंतर 7/3 मायनस 3. या व्हॅल्यूज आपण फाइंड करूया. सो हा डिफरन्स किती आहे. 5/2 मायनस 2 म्हणजे 2.5 मायनस 2 दॅट इज इक्वल टू 0.5 म्हणजे हाफ. किंवा तुम्ही असंही करू शकता 5 दिस इज 5/2 मायनस 2/1. सो 5 मायनस 4 अपॉन 2 म्हणजे 1/2. नेक्स्ट दिस इज 3, दिस इज 2.5. 3 मायनस 2.5 0.5 0.5 म्हणजे हाफ. और 6 मायनस 5 न्यूमरेटरला येणार आहे 1 आणि डिनॉमिनेटरला येणार आहे 2. त्याच पद्धतीने यासाठी 7/3 मायनस 3 हा डिफरन्स किती असणार आहे. 7 मायनस 9/3. सो दॅट इज इक्वल टू मायनस 2/3. ओके. आता इथे जर तुम्ही बघितलं कॉमन डिफरन्स या 2 टर्म्समध्ये असणार सारखा आहे. बट T4 मायनस T3 या 2 टर्म्समध्ये असणार कॉमन डिफरन्स येतो मायनस 2/3 विच इज नॉट कॉन्स्टंट. इथे कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट नाही आहे. कॉमन डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज नॉट सेम. दॅट इज इट इज नॉट कॉन्स्टंट.
कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट नाही आहे, हाच आपला फर्स्ट क्रायटेरिया असतो एखादा सिक्वेन्स AP होण्याचा. कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट नाही, दॅट मीन्स गिवन सिक्वेन्स इज नॉट अँड AP. हा AP नाही किंवा अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही आहे. थर्डसाठी टर्म्स आहे -10, -6, -2, 2. यामध्ये फर्स्ट टर्म आहे -10, सेकंड आहे -6, थर्ड -2 आणि 2. आता जर हा सिक्वेन्स तुम्ही चेक केला, दोन टर्म्समध्ये किती डिफरन्स आहे, -6 मायनस ऑफ -10 म्हणजे -6 + 10 4, 4चा डिफरन्स येतो. नेक्स्ट 2 टर्म्समध्ये -2 आणि -6 यामध्ये किती डिफरन्स आहे, 4चा आहे. 2 -2 म्हणजे 2 + 2 4. तर प्रत्येक ठिकाणी कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट आहे, म्हणजे ही टर्म जे आहे, हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स AP असणार आहे. सो T1, T2, T3, T4 आपण लिहिला. देअरफॉर T2 - T1, T3 - T2, T4 - T3 इज इक्वल टू -6 - -10, -2 -6 and T4 - -2. -6 + 10 4, -2 + 6 4, 2 + 2 4. Here T2 - T1 is equal to T3 - T2 is equal to T4 - T2, that is equal to 4. This implies common difference is constant. Common difference constant आहे. This implies given sequence is an AP. दिलेला सिक्वेन्स AP आहे. AP असेल तर आपल्याला कॉमन डिफरन्स फाइंड करायचा आहे. याच्यानं आपण लिहू शकतो दिस इम्प्लाइज कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 4. ठीक आहे, कॉमन डिफरन्स किती मिळाला, 4. नाव नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन. फोर्थसाठी दिलेला सिक्वेन्स आहे 0.3, 0.33. या क्वेश्चनमध्ये थोडे करेक्शन आहे, कारण ही जर टर्म तुम्ही बघितली, थर्ड टर्म, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म सेकंड टर्मपेक्षा लहान आहे, त्यामुळे इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. ॲक्च्युली ही टर्म कशी पाहिजे, 0.333. ओके, असा सिक्वेन्स दिलेला आहे, आपल्याला चेक करायचं आहे APमध्ये आहे की नाही. हा सिक्वेन्स बघूनच आपण सांगू शकतो की हा दिलेला सिक्वेन्स AP नाही आहे, कारण ह्या टर्मचा जर तुम्ही डिफरन्स बघितला, डिफरन्स कधीच कॉन्स्टंट नाही येणार आहे. तर तेच आपल्याला लिहायचं आहे आन्सरच्या फॉर्ममध्ये. दिस इज T1, दिस इज T2 अँड दिस इज T3. आपण काय करतो, दोन लागोपाठच्या नंबरची सबट्रॅक्शन करतो. T2 - T1. नेहमी सेकंड नंबरमधनं फर्स्ट नंबर आपण मायनस करतो किंवा थर्ड नंबरमधून सेकंड नंबर मायनस करतो. सो T2 - T1 फाइंड करायचं आपल्याला आणि T3 - T2 फाइंड करायचं आहे. T2 - T1 0.33 - 0.3. याचा अर्थ काय, 0.3 म्हणजे 0.30. बघा इथे जर सबट्रॅक्शन करायला गोंधळ होत असेल तर साईडला एकदा सबट्रॅक्शन करून घ्यायचं. 0.33 - 0.3. 0.3 म्हणजे 0.30 आपण लिहू शकतो. सो दिस विल बी 0.03. त्याच पद्धतीने इथे T3 - T2 0.333 - 0.33. सो 0.333 - 0.33. इथे 0 असणार आहे, 300. सो दॅट इज इक्वल टू 0.003. हियर डिफरन्स जो आहे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला तो सेम नाही आहे, कॉन्स्टंट नाही आहे. T2 - T1 इज नॉट इक्वल टू T3 - T2. दिस इम्प्लाइज कॉमन डिफरन्स, CD म्हणजे काय, कॉमन डिफरन्स लिहिते मी. CD इज नॉट कॉन्स्टंट. कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट नाही आहे. दिस इम्प्लाइज गिवन सिक्वेन्स इज नॉट अन AP. AP नाही आहे, त्यामुळे Dची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करावी लागणार नाही. ओके, नाव फिफ्थ तुम्ही करू शकता याच पद्धतीने. 0 - 4 - 8 - 12. इथे जर नंबर्स बघितले तुमच्या लक्षात येईल, 0, 4, 8, 12 या दोघांमध्ये डिफरन्स किती असणार, -4 - 0 - 4. इथे -8 + 4 - 4, -12 + 8 - 4. प्रत्येक ठिकाणी डिफरन्स जो आहे तो डिफरन्स सारखा येतोय. याचा अर्थ काय, दिलेला सिक्वेन्स AP आहे. दिलेला सिक्वेन्स AP आहे, D फाइंड करायचा आहे. D सुद्धा तुम्ही दाखवू शकता T2 - T1, T3 - T2 दॅट इज इक्वल टू -4. सो कॉमन डिफरन्स किती असणार, इथे कॉमन डिफरन्स असणार आहे -4. आय होप फिफ्थ क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नाव सिक्ससाठी सुद्धा अगेन सेम. T1 इज इक्वल टू -1/5, T2 इज इक्वल टू -1/5 आणि T3 इज इक्वल टू -1/5. क्वेश्चन रीड केल्या समजलं पाहिजे दिलेला सिक्वेन्स AP आहे की नाही आहे. दिलेला सिक्वेन्स AP आहे. का AP आहे, कारण टर्म जे आहे त्या टर्म्स सारख्याच आहे. टर्म्स सारख्याच आहे म्हणजे काय, -1/5 -1/5 याच्यामध्ये असणार डिफरन्स 0 आहे. पुढच्या दोन टर्म्समध्ये असणार डिफरन्स 0 आहे. त्याच्या पुढच्या दोन टर्म्समध्ये असणार डिफरन्स 0 आहे. आपण बघितलं कॉमन डिफरन्स निगेटिव्ह असू शकतो, पॉझिटिव्ह असू शकतो किंवा 0 सुद्धा असू शकतो. याचा अर्थ काय, गिवन सिक्वेन्स इज अन AP. ओके,
AP आहे, कॉमन डिफरन्स किती असणार आहे? 0. सो T1 T2 T3, देअरफॉर T2 minus T1 is equal to -1/5 minus of -1/5 minus 1/5 plus 1/5 that is equal to 0. T3 minus T2 that is equal to -1/5 minus of -1/5. So this difference is 0. Here T2 minus T1 is equal to T3 minus T2 that is equal to 0, and therefore common difference is constant difference है, therefore given sequence is an AP. Sequence AP है, common difference किती है? Common difference D is equal to 0. Fine. Sequence 3 plus root 2, next term है 3 plus 2 root 2, next term है 3 plus 3 root 2 dash dash dash. Okay, this is first term, second term, third term, fourth टर्म. आपल्याला कॉन्जिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स फाइंड करायचा आहे. T2 minus T1 म्हणजे 3 plus root 2 minus 3, डिफरन्स इज root 2 पहिल्या दोन टर्म्समध्ये. नाव नेक्स्ट टू टर्म्स T3 minus T2, 3 plus 2 root 2 minus 3 plus root 2 म्हणजे -3 minus root 2. ओके, मायनस साईन ब्रॅकेटच्या बाहेर असणार आहे, त्यामुळे ब्रॅकेटच्या वेळेस आपण सॉल्व करू त्यावेळेस मायनस साईन आत येणार आहे. -3 minus root 2, 3 minus 3 कॅन्सल, 2 root 2 minus 1 root 2 म्हणजे काय असणार आहे? root 2. नेक्स्ट टर्म T4 minus T3, 3 plus 3 root 2, यामधून आपण मायनस करतो ही टर्म म्हणजे -3 minus 2 root 2, 3 कॅन्सल होणार, 3 root 2 minus 2 root 2 म्हणजे काय झाला डिफरन्स? root 2. प्रत्येक ठिकाणी दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्ममध्ये असणार डिफरन्स कॉन्स्टंट येतो, सेम येतोय, त्यामुळे आपण इथे असं लिहू शकतो. देअरफॉर T2 minus T1 is equal to T3 minus T2 is equal to T4 minus T3 that is equal to constant. This implies common difference is constant. Common difference constant आहे. Given sequence is AP, दिलेला sequence AP आहे. AP आहे, common difference काय असणार आहे? ह्या सगळ्या टर्म्स म्हणजे common difference आहे. Therefore D is equal to root 2. So this is the common difference. Okay, सगळे क्वेश्चन एकाच टाईपचे आहे. 8 हा सुद्धा क्वेश्चन आय थिंक तुम्ही सॉल्व करू शकता. इथे जर तुम्ही बघितलं फर्स्ट टर्म 127, T1 इज 127, T2 132, T3 137. कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स, हा जर डिफरन्स तुम्ही बघितला T2 minus T1, 132 minus 127 हा डिफरन्स येतो 5. 137 minus 132 हा सुद्धा डिफरन्स येतो 5. कॉन्जिक्युटिव्ह टर्म्समध्ये असणार डिफरन्स कॉन्स्टंट आला. याचा अर्थ काय? दिलेला जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स AP आहे. APचा कॉमन डिफरन्स किती असणार आहे? 5. तर ह्या सेम स्टेप्स फॉलो करायच्या आणि त्या पद्धतीने तुम्हाला 8 नंबरचा क्वेश्चन सुद्धा सॉल्व करायचा आहे. सेकंड क्वेश्चन, राईट अँड AP हुज फर्स्ट टर्म इज A अँड कॉमन डिफरन्स इज D इन इच ऑफ फॉलोइंग. आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्यामध्ये A आणि D ची व्हॅल्यू दिलेली आहे. A म्हणजे ऑब्व्हियसली फर्स्ट टर्म आहे, D म्हणजे ऑब्व्हियसली कॉमन डिफरन्स आहे. तर याचा यूज करून आपल्याला AP लिहायचं म्हणजे आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहायचं किंवा तो सिक्वेन्स आपल्याला इथे लिहायचा आहे. तर हा क्वेश्चन, या टाईपचा क्वेश्चन आपण कसा सॉल्व करणार? व्हॉट इज गिवन फर्स्ट, फॉर एक्झाम्पल आपण फर्स्ट सॉल्व करतोय आता. A इज इक्वल टू 10, D इज इक्वल टू 5. याचा अर्थ काय? आपल्याला असा एक सिक्वेन्स किंवा अशी एक अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहायची की ज्याचे फर्स्ट टर्म असणार आहे 10 आणि त्यानंतर नेक्स्ट टर्म जे आहे त्या नेक्स्ट टर्म 5च्या डिफरन्सने आहे, म्हणजे हा असणार आहे कॉमन डिफरन्स. मग या केसमध्ये आपण लिहू शकतो सिन्स टर्म्स ऑफ APच्या टर्म्स काय असतात? T1, T2, T3 डॅश 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 अप टू TN आर. T1 असते, फर्स्ट टर्म असते A. सेकंड टर्म फाइंड करण्यासाठी आपण काय करतो? त्यामध्ये एक डिफरन्स ॲड करतो म्हणजे A प्लस D ॲड करतो. थर्ड टर्म असते A प्लस 2D, नेक्स्ट टर्म असते A प्लस 3D. या पद्धतीने आपण पुढच्या टर्म्स फाइंड करतो. ओके, दिस आर टर्म्स ऑफ AP अँड देअरफॉर फॉर दिस सिक्वेन्स A इज इक्वल टू 10, त्यानंतर A प्लस D इज इक्वल टू 10 प्लस 5, A प्लस 2D 10 प्लस 5 इंटू 2 10, A प्लस 3D 10 प्लस 5 इंटू 3 15. सो हा नंबर असणार आहे 15. दिस इज 20 अँड दिस इज 25. अँड देअरफॉर गिवन AP इज, दिलेला AP काय असणार आहे? A प्लस D, A प्लस 2D, A प्लस 3D डॅश डॅश डॅश. अशा पद्धतीने फक्त आपल्याला AP मेन्शन करायचं आहे. हवं तर इथे तुम्ही असं लिहू शकता this is T1, T2, T3 and this is T4.
ओके, फक्त सिक्वेन्स आपल्याला लिहायचा आहे. इव्हन तुम्ही क्वेश्चन रीड करून सुद्धा आन्सर लिहू शकता. फर्स्ट टर्म 10 आहे, कॉमन डिफरन्स 5 म्हणजे 10 10 + 5 15 15 + 5 10 20 20 + 5 25 अशा पद्धतीने आपल्याला AP मिळणार आहे. नाव सेकंड A इज -3 D इज 0. ठीक आहे, हे तर सगळं कॉमन असणार आहे. फर्स्ट टर्म दिलेले आहे -3 आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे 0. सो फर्स्ट टर्म इज -3, कॉमन डिफरन्स इज 0. -3 + 0 that is equal to -3. Again -3 + 2 × 0 0, -3 + 3 × 0 0 so that is equal to -3 -3. त्यामुळे AP काय मिळणार आहे, फर्स्ट टर्म इज -3, सेकंड टर्म इज -3, थर्ड टर्म इज -3 डॅश डॅश डॅश. कॉमन डिफरन्स 0 आहे म्हणजे सेमच नंबर आपल्याला प्रत्येक ठिकाणी मिळणार आहे. सेम नंबर म्हणजे जी फर्स्ट टर्म असणार तीच टर्म आपल्याला परत मिळणार आहे. ओके, नाव नेक्स्ट A is -7, D is half. -7 and half. फर्स्ट टर्म -7 आहे, नेक्स्ट टर्म फाइंड करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये हाफ ॲड करावं लागणार आहे. T1 इज इक्वल टू A इक्वल टू -7. त्यानंतर T2 काय असणार, A + D म्हणजे -7 + हाफ. नेक्स्ट टर्म -7 + 2 × हाफ. नेक्स्ट टर्म -7 + 3 × हाफ. ओके, सो -7 + हाफ म्हणजे किती असणार आहे, -14 + 1 म्हणजे -13/2 किंवा आपण असं लिहू शकतो -7 × 2 म्हणजे -14 + 1/2 दॅट इज इक्वल टू -13/2. फर्स्ट टर्म ही झाली, सेकंड टर्म ही झाली. नेक्स्ट टर्म काय असणार आहे, 2 आणि 2 इथे कॅन्सल होणार, -7 + 1 म्हणजे -6. नेक्स्ट टर्म -7 + 3/2 सो -14 + 3/2 -11/2 ही झाली नेक्स्ट टर्म. त्यामुळे AP आपण कसे लिहू शकतो, फर्स्ट टर्म आहे -7, नेक्स्ट टर्म आहे -13/2, नेक्स्ट टर्म -6 -11/2 डॅश डॅश डॅश. अशा पद्धतीने पुढच्या सुद्धा काही टर्म्स इथे असणार आहे. नेक्स्ट A इज इक्वल टू -1.25. फर्स्ट टर्म आहे -1.25, कॉमन डिफरन्स दिलेला आहे 3. आपल्याला AP फाइंड करायचं आहे. सो AP काय असणार आहे, AP विल बी A + D A + 2D डॅश डॅश डॅश. किंवा आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, T1 इज इक्वल टू A, फर्स्ट टर्म आहे -1.25, T2 इज इक्वल टू A + D, T3 इज इक्वल टू A + 2D डॅश डॅश डॅश. सो A इज -1.25 आणि कॉमन डिफरन्स आहे 3. आपण यामध्ये 3 ॲड करूया, त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे, 3.00 - 1.25 75 and this will be 1.75. ठीक आहे, आपल्याला सेकंड टर्म मिळाली 1.75. थर्ड टर्म असणार आहे A + 2D म्हणजे -1.25 + 2 × D 2 × 3 6. त्यामुळे ही सम किती असणार आहे, 6.00 - 1.25 75 4.75. ओके, त्यामुळे आपण AP लिहू शकतो. देअरफॉर AP इज इक्वल टू फर्स्ट टर्म -1.25, नेक्स्ट टर्म 1.75, त्यानंतर नेक्स्ट टर्म असणार आहे 4.75 डॅश डॅश डॅश. इथे जर बघितलं कॉमन डिफरन्स प्रत्येक ठिकाणी 3चा येतोय. ओके, नाव फिफ्थ, एकाच टाईपचे क्वेश्चन्स आहे सगळे. फर्स्ट टर्म आहे 6 आणि कॉमन डिफरन्स आहे -3. फर्स्ट टर्म 6 आहे म्हणजे T1 इज इक्वल टू 6, T2 इज इक्वल टू A + D. सो 6 + -3 दॅट इज इक्वल टू 3. ओके, देन T3 काय असणार आहे, A + 2D. सो 6 + 2 × -3 म्हणजे 6 - 6 दॅट इज इक्वल टू 0. नेक्स्ट टर्म T4 A + 3D. A is 6 + 3 × -3 -9 6 + -9 दॅट इज इक्वल टू -3. त्यामुळे AP आपण कसं लिहू शकतो, देअरफॉर गिव्हन AP इज फर्स्ट टर्म 6, नेक्स्ट टर्म 3 -3 डिफरन्स आहे म्हणजे -3 नंबर कमी कमी करत जायचे. 6 येणार 3 येणार 3 मायनस, त्यानंतर पुढचा नंबर काय असणार आहे 0 3 - 3 0 0 -3 -3, त्यानंतर पुढचा नंबर असणार आहे -6 या पद्धतीने. ही झाली दिलेल्या कंडिशनसाठी AP. ओके,
नाव सिक्स्थ लास्ट आहे फर्स्ट टर्म -19 कॉमन डिफरन्स -4. फर्स्ट टर्म a is equal to -19 and then common difference is -4. Okay, so a is -19, t1 is equal to a is equal to -19. नेक्स्ट टर्म t2 काय असणार a प्लस d म्हणजे -19 प्लस -4 दॅट इज इक्वल टू -23. सो नेक्स्ट टर्म असणार 23. थर्ड टर्म काय असणार आहे, थर्ड टर्म असणार a प्लस 2d म्हणजे -19 प्लस 2 इंटू d -8 दॅट इज इक्वल टू -27. -19 -4 म्हणजे झाला 23 यामध्ये -4 ॲड केला -27 यामध्ये अगेन -4 ॲड करून नेक्स्ट टर्मसाठी आपल्याला मिळणार -31. त्यामुळे आपण ए पी लिहू शकतो. सिक्वेन्स ए पी आहे -19 -23 -27 -31 डॅश डॅश. थर्ड क्वेश्चन, फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर इच ऑफ द ए पी. आपल्याला काही सिक्वेन्स दिलेला आहे, काही ए पी दिलेला आहे. त्यासाठी आपल्याला फर्स्ट टर्म म्हणजे एची व्हॅल्यू मेन्शन करायची आहे, कॉमन डिफरन्स म्हणजे स्मॉल डीची व्हॅल्यू फाइंड करायची. आता बघा किती सिम्पल क्वेश्चन आहे. फक्त आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय ते माहिती पाहिजे, फर्स्ट टर्म काय असते ते माहिती पाहिजे, कॉमन डिफरन्स काय असतो ते माहिती पाहिजे. बस या 3 गोष्टी माहिती असेल तर तुम्ही ह्या प्रॅक्टिस सेटमधला कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. सो यामध्ये या प्रॅक्टिस सेटमध्ये असं विशेष एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही आहे. फर्स्ट टर्म फाइंड करायची, कॉमन डिफरन्स फाइंड करायचा. दिस इज ए पी. फर्स्ट टर्म म्हणजे सिक्वेन्समध्ये जी टर्म पहिल्यांदा लिहिलेली असणार आहे, फर्स्ट पोझिशनला असणार दॅट विल बी फर्स्ट टर्म. सो t1 इज इक्वल टू a इज इक्वल टू 5. ओके. कॉमन डिफरन्स म्हणजे काय करतो आपण, 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समध्ये असणारा फरक, त्यामध्ये असणारा डिफरन्स. सो d इज इक्वल टू 1 - 5 दॅट इज इक्वल टू -4. और इथे आपण असं करूया. सो दिस इज t1 t2 t3 t4 डॅश डॅश डॅश. d is equal to t2 minus t1 that is equal to 1 minus 5 that is equal to -4. किंवा तुम्ही याला असंही लिहू शकता t4 minus t3 जर केलं तर -7 -3. सो -7 प्लस 3 तर तो डिफरन्स आला -4 अँड देअरफॉर कॉमन डिफरन्स फॉर गिवन ए पी इज -4 अँड फर्स्ट टर्म इज इक्वल टू 5. दिस इज डी अँड दिस इज ए. ओके. काही सॉल्व करायचं नाही आहे, फक्त आपल्याला क्वेश्चन ऑब्झर्व करायचं, त्याच्यावर आन्सर लिहायचा आहे. नाव सेकंडसाठी नंबर्स आहे 0.6 0.9 1.2 1.5 डॅश डॅश डॅश. फर्स्ट पोझिशनला जो नंबर असणार दॅट विल बी फर्स्ट टर्म. t1 इक्वल टू a इज इक्वल टू 0.6. डिफरन्स दिस इज t1 t2 t3 t4. कॉमन डिफरन्स म्हणजे 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समध्ये असणार डिफरन्स. सपोज इथे आपण फाइंड करू t3 minus t2. सो t3 minus t2 1.2 minus 0.9 हा डिफरन्स असणार आहे 0.3. त्याच पद्धतीने त्याऐवजी आपण असं लिहू शकतो t2 minus t1 हा डिफरन्स किती असणार आहे 0.9 minus 0.6 दॅट इज इक्वल टू 0.3. दोन्ही ठिकाणी डिफरन्स कॉमनच येतो कारण ए पी आहे, त्यामुळे डिफरन्स कॉन्स्टंटच असणार आहे. अँड देअरफॉर वी कॅन राईट फर्स्ट टर्म फॉर गिवन ए पी इज इक्वल टू 0.6 आणि कॉमन डिफरन्स इज इक्वल टू 0.3 दॅट इज डी. डी इज इक्वल टू कॉमन डिफरन्स दॅट इज इक्वल टू 0.3. ओके. नाउ नेक्स्ट 127 135 143 151. आय थिंक हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता. यामध्ये फर्स्ट टर्म कोणती असणार आहे, फर्स्ट पोझिशनला नंबर आहे 127 दॅट मीन्स फर्स्ट टर्म t1 दॅट इज इक्वल टू a इज 127. कॉमन डिफरन्स काय असणार, कॉमन डिफरन्स म्हणजे ह्या 2 नंबर्समधला डिफरन्स किंवा ह्या 2 नंबरमधला डिफरन्स, कोणत्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबरमध्ये असणारा डिफरन्स असणार आहे कॉमन डिफरन्स दॅट इज डी. हा डिफरन्स किती असणार आहे 135 मायनस 127 कॉमन डिफरन्स असणार 8. ओके. या 2 टर्म्सचे पण सबट्रॅक्शन करा, कॉमन डिफरन्स 8च मिळणार. त्यामुळे यासाठी एची व्हॅल्यू असणार 127 आणि डीची व्हॅल्यू असणार आहे 8. लास्ट फोर्थ नंबर 1/4 3/4 5/4 7/4. फर्स्ट टर्म काय असणार आहे, फर्स्ट पोझिशनला जो नंबर आहे दॅट विल बी फर्स्ट टर्म म्हणजे एची व्हॅल्यू काय असणार आहे 1/4. t1 t2 t3 अँड देन t4. ओके. फर्स्ट टर्म म्हणजे t1 दॅट इज इक्वल टू 1/4. कॉमन डिफरन्स, तर कॉमन डिफरन्स आपण सपोज t3 minus t2 कन्सिडर केला. t3 minus t2 म्हणजे काय 5/4 minus 3/4 दॅट इज इक्वल टू 2/4 दॅट इज इक्वल टू हाफ.
किंवा डी आपण असाही लिहू शकतो T4 मायनस T3, सो दॅट इज इक्वल टू 7/4 मायनस 5/4, 2/4 दॅट इज इक्वल टू हाफ. डी म्हणजे झालं कॉमन डिफरन्स. देअरफॉर एंडला आपण लिहू शकतो फर्स्ट टर्म फॉर गिवन AP इज इक्वल टू A इज इक्वल टू 1/4 अँड कॉमन डिफरन्स is equal to D and that value is half. Okay.